Recording in progress. ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव PYQ बघूया आपण आता. याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा, गोंडांचा सशस्त्र उठाव, साल्वींचा उद्रेक, थारावड्डीचा उद्रेक आणि हेंझाडचा उद्रेक. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही कुठंच असं वाचलं नसेल तर आपला एक ऑप्शन आहे इथे 4 3 2 1 मला सापडतोय, मी ते लिहीन पण ते इथं चुकणार आहे. त्याच्या आधी आपल्याला कुठे काय जोडता येईल का हे एक बघणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये बघा, मला इतकं लक्षात आलं होतं की हेंझाड हे मला नॉर्थ ईस्टशी संबंधित आहे, इतकं माझ्या लक्षात हे वाचल्यानंतर कुठं ना कुठं आलं होतं. आणि त्याला मी राईटला बघितल्यानंतर नागा मॅथ हून याच्यावरनं मी नागालँडशी कनेक्ट करू शकलो आणि मी ते उत्तर लिहू शकलो होतो. हे बरोबरच येईल असं नाही, तर ऑप्शन मध्ये एक ऑप्शन बघून आपण कुठं ना कुठं त्याला कनेक्ट करू शकतो का पाहता आलं पाहिजे. आणि डी ला 4 जोडल्यानंतर मला उत्तर 2 सापडले होते, 1 आणि 3. बरोबर आहे, डी ला 4 जोडा तुम्ही, 1 आणि 3 माझ्याकडे राहतं आणि 1 आणि 3 मध्ये मी निवडतो 3 ला, त्याच्यानुसार मी उत्तरापर्यंत पोहोचलो होतो. आता मात्र आपल्या नोट्समध्ये हा प्रश्न असला पाहिजे, गोंडांचा सशस्त्र उठाव कोणी केले? बलभद्र देव नाव लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर साल्वींचा उद्रेक कोणी केले? कारेन पुढारी. आणि थारावड्डीचा उद्रेक आहे गाऊंग गीचा आणि हेंझाडचे बंड आहे नागा मॅथ हेतून. ही नावं तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवायची. आता पुढे दुसरा प्रश्न बघा, अहोम, गोमधर कुवर, पुरंदर सिंग नरेंद्र आणि तीरथ सिंग. तर याच्यामध्ये बघा आपल्याकडं ऑप्शन जोडण्याचा पहिला एक आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अहोमाला तुम्ही काय जोडू शकता? आता बघा मला सांगा की अहोमाला अहोमांचा राजा हे तर तुम्ही अजिबात जोडणार नाही. म्हणजे 1 ला 3 जोडला नाही तर तुमचा ऑप्शन क्रमांक 2 इलिमिनेट होऊन जाईल. खाली गोमधर कुवर आहे, पुरंदर सिंग नरेंद्र आहे आणि तीरथ सिंग आहे. याच्यातलं एक आपल्या नोट्समध्ये आहे. पुरंदर सिंग नरेंद्र पण आहे आणि गोमधर कुवर सुद्धा आहे. तर मग गोमधर कुवरला आपण अहोमांचा राजा हे नोट्स मध्ये लिहून ठेवलं तर ते PYQच्या आधारावरतीच आहे. तर मग बी ला 3 जोडा. आणि पुरंदर सिंग नरेंद्र कोण होता? 1833 मध्ये उत्तर आसाम त्याच्या ताब्यात आला, त्यांनी उद्रेक केला होता. हे पॉइंट आपण बघितला होता ना. तर सी ला 2 जोडा आणि तीरथ सिंग हा नॉनक्लॉनचा राजा आहे, याच्यावरून आपण उत्तर क्रमांक 1 पर्यंत पोहोचू शकतो. आता मात्र हे तुम्ही 4ही नावं परत एकदा लिहून लक्षात ठेवायची आहेत. याच्यातलं एखाद दुसरा जर प्रश्न आला तर तयार पाहिजे. याच्यावरून 4 प्रश्न बनतील, 4 जोड्या लावाय तर 4 प्रश्न बनू शकतात, तर ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. पुढे जाऊया. हा एक प्रश्न आहे, ते एका कुठल्या तरी पुस्तकातून, मला वाटतं की गाठाळचं पुस्तक आहे, कुठलं पुस्तक माहित नाही. नेक्स्ट मला आपला जो प्रश्न आहे, तर 1858 ला अंदमानाला पाठवलेला व्यक्ती आणि त्यांच्या राहण्याचे ठिकाण, असे काहीतरी 100हून अधिक व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींची लिस्ट दिली की ज्यांना अरेस्ट केलं 57च्या उठावानंतर आणि अंदमानला पाठवलं होतं. तर अख्खी ती लिस्ट पाठ करणं पॉसिबल नाही, तर आपण इथं काय करू शकतो, आता जे PYQ आले तेवढेच पाठ करून ठेवायचे आहे. कोण आहे बघा, अन्नू नथू, बबन जुमला खान, यदू बागल आणि पांडू भोरजी. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 आहे. मग तुम्ही अन्नू नथूला जोडताय मुंबईला, बबन जुमला खानला जोडताय साताऱ्याला, यदू बागल तुम्ही जोडताय पंढरपूरला आणि पांडू भोरजीला जोडताय तुम्ही नगरला. तर आता याच्यावर मी कसं लक्षात ठेवलं, तर बागल हे आडनाव जास्त पंढरपूरमध्ये आढळतं. यदू बागलला मी पंढरपूरला जोडतो. आणि बबन जुमला खानवर मी सातारा प्रतापगड जोडू शकतो. खान प्रतापगड सातारा तुम्ही असं त्याला जोडू शकता. त्यानंतर 4 बाकीची 2 नावं तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तुम्ही असा सेम जरी प्रश्न आला की या 2 वरून पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. चौथा प्रश्न, 1857च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते? कोण सहभागी होते बघा खाली, सावंतवाडीचे रामजी सिरसाट होते पाहिले आपण, ते होते, हे बरोबर आहे. ते बरोबर म्हणल्यानंतर 2 आणि 4 मी लिमिट करतो. त्याच्यानंतर बघा, जीनत महल बेगम, खान बहादूर खान रोहिला होता, हा सुद्धा होता, हे मला माहिती आहे. अ आणि क होते. आता राहते जीनत महल बेगम आणि नुसरत शहाला घ्यायचं की नाही. मग आपण इथं काय करणार आहे, पुन्हा मिनिमम रिजेक्शन नुसार मी जातो आणि ऑप्शन क्रमांक 1 ला लिहितो. म्हणजे मी जीनत महल बेगमला घेतो जर माझं कन्फ्युजन असेल तर. नाहीतरी हे नाव सुद्धा आहे, तुम्ही पुस्तकात वाचताना किंवा आपल्या नोट्समध्ये पण नाव आहे. जर कन्फ्युजन असेल तर काय, हे मी तुम्हाला सांगतोय. पुढं, माझा प्रवास हे पुस्तक कुणी लिहिलंय? कुणी लिहिलं होतं? गोडसे भटजी. पुढं बघा, तुम्ही आता वरचा जो प्रश्न आहे, आधी काय एलिमेंट करचाल? विष्णुदास भावे एलिमेंट करचाल ना.
विष्णुदास भावे कोण आहेत? नाटककार, आणि ते आपण कल्चर कला या टॉपिक मध्ये बघणार आहोत. ओके, त्यामुळे त्याच्याशी त्यांचा काही संबंध नसला पाहिजे हे तर आपल्याला कळतं, तर ते आधी आपण एलिमिनेट केलं पाहिजे. हे जर मला माहिती नसलं असतं तर मी उत्तर काय लिहिलं असतं? आता आपल्याला माहिती आहे की गोडसे बंधूंनी माझा प्रवास हे पुस्तक लिहिले. जर तुम्हाला समजा की माहित नाही, युअर ब्लँक, काय उत्तर लिहिलं असतं? 1 नंबरचं उत्तर लिहिलं असतात ना, सेल्फ एक्सप्लेन्ड आहे. गोविंद बल्लाळ देवल हे मी नाव लिहिलं असतं जर मला काही आयडिया नसली असती तर. आता मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं गोडसे भटजी. पुढे पुन्हा तसा प्रश्न आहे बघा. 1857च्या उठावानंतर महाराष्ट्रातील लोकांना कैद केलं आणि तिथं ठेवले. आता यदू बागल मी पाठ करून ठेवले. 17ला प्रश्न आला होता, 20ला तो रिपोर्ट झाला. यदू बागल कुठले आहेत? पंढरपूरचे, आपण लक्षात ठेवलं. तर ए ला 1 मी जोडला तर डायरेक्टली मला उत्तर भेटून जात आहे. ओके, त्यामुळे जे PYQ वाले तेवढेच पाठ करायचे, जर ते रिपीट झाले की आपण चुकणार नाहोत. बबन जुमाल खान कुठे? सातारा. अन्नू नथू कुठे होते? मुंबई, सॉरी. आणि भिव लकमा एक नवीन आले, ते कुठले आहेत? नाशिकचे. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात घ्या. पुढं ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिने 1 नोव्हेंबर 1858 मध्ये जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता म्हणलाय? नव्हत्याला क्लिक करायचंय, राऊंड करायचं आहे. पुढे भारतीयांना जात वर्ण धर्म विचार न करता सरकारी नोकरी दिली जाईल, हे होतं. ओके, पुढे भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य व समानता याची तिने हमी दिली होती. कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल असं तिने सांगितलं होतं. आणि कायदे मंडळात भारतीयांना 75% वाटा देईल असं कुठंच आपण वाचलेलं नाही. 75%चा संबंध येत नाही, त्यामुळे उत्तर काय आपलं? फक्त ड. पुढचा प्रश्न बघा. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या? परत तोच प्रश्न आहे. भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही, बरोबर आहे, हे होतं. भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील, हे सुद्धा होतं. अराजक असलेली संस्थाने खालसा करणारच नाही, ती खालसा केल्यामुळे तरी गोंधळ झाला होता, त्यामुळं खालसा नसणार आहे. 3 नंबरचं नव्हतं. उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या देणे, याला तर काहीच सेन्स नाहीये, त्यामुळे 4 ही लिमिट करा. उत्तर आपलं आहे क आणि ड. ओके, आता आपण पुढे जाऊया. शेतकरी, डावी आणि कामगार चळवळीकडे जाऊया. शेतकरी चळवळ, डावी चळवळ आणि कामगार चळवळ. ओके, 1857च्या शेतकऱ्याला उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात, ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाले? 1875 मध्ये दख्खनचे दंगे झाले होते. ते कुठं कुठं झाले होते बघा? पुण्यात झालं होतं का? यस. ओके, नाशिकचा रेफरन्स कुठे आला होता का? नाही. बर, मला सांगा की 2 पक्के मला माहिती आहेत, नगर आणि पुणे, आपल्या नोट्स मध्ये आहेत. आणि खाली ऑप्शन मध्ये त्यांनी 2-2च जोड्या दिलेल्या आहेत. तर अ आणि क मी सहज लिहू शकतो, बाकीचं कन्फ्युजन करायची गरज नाही. कोल्हापूरमध्ये होईल का दख्खनचे दंगे? संस्थान आहे ना तिथे, तिथे असं होण्याचा तसा विशेष कारण नसायला पाहिजे, तिथं संस्थान होतं. ही जे दंगे कुठे झाली होती? इंग्रजांच्या एरियामध्ये. आणि इंग्रजांनी कायदा पण केला, संस्थानासाठी असणार नाही तो कायदा, बाहेरच्या प्रदेशासाठी असेल, त्याच्यावरनं सुद्धा आपण कोल्हापूर एलिमिनेट केलं पाहिजे होतं. पुढे 10वा प्रश्न बघा. 19व्या शतकातील शेतकऱ्यांची आंदोलने ब्रिटिश सरकारला फारशी धोकादायक का वाटली नाहीत? हा, बरोबर आहे, सोलापूर होतं. आपण जो सिक्वेन्स बघितलाय तो तरी सोलापूर आहे, त्यात काही डाऊट नाही. त्यांचं म्हणणं आहे की सोलापूर आहे, कोल्हापूर नव्हतं. 19व्या शतकातील शेतकऱ्यांची आंदोलने ब्रिटिश सरकारला फारशी धोकादायक नाही वाटली का? बरं बघा, शेतकऱ्यांची ब्रिटिश सरकारला लक्ष केले नाही. सुरुवातीला जमीनदार टार्गेट होता किंवा सावकार टार्गेट होता. सावकार आणि जमीनदार हेच शेतकऱ्यांचे शत्रू होते. शेतकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रे नव्हती. आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती. ओके, धोकादायक का वाटलं नाही, याच्यासाठी योग्य उत्तर कुठलं असलं पाहिजे? 1, 2, 3, 4 चा विचार केला तर सगळ्यात जास्त योग्य कुठलं वाटतं तुम्हाला? आंदोलनामध्ये सातत्य आणि भविष्यकालीन योजना नव्हती. प्लॅन्ड योजना असली तर ते भीतीदायक वाटू शकतं. ओके, आणि वरती बघा, शेतकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्र नव्हती. गांधींच्या चळवळीला कुठे शस्त्र होती? तरी गांधीची त्यांना भीती वाटायची ना, कारण ते प्लॅन्ड होतं आणि लोकांचं फार मोठ्या प्रमाणात समर्थन होतं. त्यामुळे शस्त्राचा मुद्दा तिथं नसलाच पाहिजे, ते काढून द्या. आणि ती 4ही जरी ऑप्शन तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्यातल्या त्यात मला जास्त योग्य कुठलं वाटतं ते शोधायचं. त्यामुळे जास्त योग्य मला दिसतं की सातत्य आणि भविष्यकालीन योजना नव्हती. 4 नंबरचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. पुढे, साम्यवादी आणि डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किसान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहिले होते? ऑप्शन बघा, बहुतेक सर्व मेरठ गटाशी संबंधित होते आणि सुटकेनंतर शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा बाळगून होते. जे राष्ट्रीय सभेशी लोक संबंधित होते त्यांचा मेरठशी काय संबंध होता का? नेहरू फॉर एक्झाम्पल घेऊया, नेहरूंचा आणि मेरठशी काही संबंध नाही.
त्यांचं त्या खटल्यात त्यांचं नाव सुद्धा नव्हतं. त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन माझं गेलं पाहिजे. नेहरू गांधीजींच्या शेतीविषयक धोरणांच्या बाबतीत निराश होते. ते सर्व शेतमजुरी करणारे आणि अन्याय विरोधात सामील झाले होते. आता हे सगळे नेते शेतमजूर असतील का? तिसरा ऑप्शन नॉनसेन्स वाटतो. पुढे स्वतः जमीनदार असल्याने, तर जमीनदार होते त्यातले सगळे. तुम्हाला इलिमिनेशन करत करत उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. 2 नंबरचं उत्तर आहेच हे माहिती असण्याची गरज नाही. मी 1, 3, 4 इलिमिनेट करू शकलो आणि 2 पर्यंत पोहोचू शकतोय. ओके. पुढचा आपला प्रश्न आहे 12वा प्रश्न. शेतकऱ्यांना शेतकरी चळवळीत सक्रिय भाग घेता यावा यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन पीझंट इन्स्टिट्यूट ही संस्था निदोब्रोलू येथे 1933 पासून कुणी चालवत होतं? पाहिलं आपण. जरी तुम्हाला माहिती नसेल तर इतकं आपल्याला क्लिक झालं पाहिजे की साऊथ मध्ये कुठेतरी हे असणार आहे. त्यावरनं शेतकरी संघटनेचा अभ्यास करताना आपण कुणाला वाचलंय? NG रंगा यांना वाचलंय. तर मग NG रंगापर्यंत मी पोहोचलं पाहिजे. पुढचा 13वा प्रश्न. विजोड जोडी ओळखायला सांगितलेली आहे. RM सयानी, सय्यद अहमद खान, मीर मुशर्रफ हुसेन, हमीद अली खान. मी कुणाला एलिमिनेट करेन? सय्यद अहमद खान. आणि बाकीचे काँग्रेसच्या धार्जिन किंवा काँग्रेसच्या बाजूने असणारे नेते आहेत. त्यामुळं सय्यद अहमद खानना निवडायचं. पुढे 14. खालील शेतकऱ्यांच्या संघर्षाची कारणे व त्यांच्या ठिकाणे यांच्या जोड्या जुळवायला सांगितले आहेत. हे आपण आहे तसा PYQ आपल्या नोट्स मध्ये लिहून ठेवलेला आहे. कालव्याच्या पाण्याचे दर याला काय आहे? बरद्वान बंगाल येथे झालं होतं. जमीनदारीला विरोध कुठं आहे? ते कालीपट्टणम आंध्र प्रदेश. पाणी कराराला विरोध सुकूर आणि सारावाडीला विरोध अमृतसर आहे. हा आपला PYQ आहे, तो आपल्याला तोंडपाठच असला पाहिजे. पुढचा मुद्दा. ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठं भरलं होतं? लखनौ. पाहिलं ना आपण, पहिलं अधिवेशन भरलं होतं त्यांचं लखनौला. त्याच्यानंतर युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली होती? युनियनिस्ट पार्टी कुठली आहे? आता याचा रेफरन्स आपल्याला गांधी चळवळीनंतर किंवा मला वाटतं की सांप्रदायिक जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये आपण हे अभ्यासणार आहोत. युनियनिस्ट पार्टी बद्दल बघा. त्यांचा उद्देश काय होता? हिंदूंचे इथे संबंध, मुस्लिमांचे इथे संबंध, जमीनदारांचे आणि व्यापाऱ्यांचे. आता युनियनिस्ट पार्टीचे सगळे लोक जमीनदारांच्या समर्थक असणाऱ्या व्यक्ती होत्या. त्यामुळे उत्तर क्रमांक 3 आहे. आता मी ते डिटेलमध्ये तुम्हाला ते सांगत नाही की आपण काय तिथे यूज करणार आहोत वगैरे. जर तुम्हाला काहीच आयडिया नसताना आपण इथं जनरली कुठे जातो? आपण 3 नंबरला जातो ना, ऑप्शन क्रमांक 3. इथेही 3 वर्क होते. तुम्ही NG रंगाच्या बाबतीत बघा, तिथं पण तुम्ही 3 नंबरला पोहोचू शकता. आणि जो मगाशी आपण शेतकऱ्यांचा संघर्ष बघितलो त्याच्यामध्ये तुम्हाला 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन झालं तर तुम्ही 2 लिहिणं अपेक्षित होतं. त्या गोष्टी तुम्हाला आता माहिती असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा रिपीट करत नाहीये. डायरेक्टली आपण उत्तराकडे जातोय. पुढचा प्रश्न बघूया आपण. 1930 पावेतो या प्रांतात किसान सभा स्थापन झाल्या होत्या. आता बंगाल, पंजाब आणि संयुक्त कुठे झाल्या, काय झाल्याचा आपण अभ्यास केलाय का? मग आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे ना, आपलं एक्झॅक्टली माहिती नाही ना, तर आपण काय करणार आहे? मिनिमम रिजेक्शन नुसार पुन्हा जातोय आणि वरीलपैकी सर्व लिहून मी येतो ABC. त्याच्यानंतर 18वा प्रश्न. सन 1875 महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकार, जमीनदार, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात विद्रोह केला होता? आपले दख्खनचे दंगे आले. कुठं कुठं होतं? पुणे आणि नगर. आपल्याला माहिती आहे. त्यामुळे उत्तर लिहा पुणे, नगर. पुढचा प्रश्न. 1920 मध्ये मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं? लाला लजपत राय. आपल्याला हे माहितच आहे. पुढे जाऊया. नामजोशी या संघटनेचे अध्यक्ष होते. पाहिले? बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 21वा प्रश्न बघा. पुढील 2 पैकी कोणते विधान अयोग्य आहे? आंतरदेशीय स्थलांतर अधिनियम 1959 प्रमाणे आसाम मधील चहा मळ्यातील कामगारांना मळे सोडून बिना परवानगी जाता यावचे नाही व अशी परवानगी त्यांना क्वचित मिळत असत. स्टेटमेंट दिले. मला त्यात योग्य वाटतं. ब्रिटिश काळात असं होऊ शकतं, मी त्याला बरोबर म्हणतो. पुढे. गांधीजींच्या असहकार चळवळीवरून त्यांनी सरकारला झुगारले, मळे सोडले आणि विनासायास घरी पोहोचले. हे सुद्धा योग्य वाटतं. दोन्ही मी योग्य केलं. विचारले मला त्यांनी अयोग्य. उत्तर लिहिणार मी एकही नाही. आहे 4. पुढचा प्रश्न आहे आपला पुन्हा बघा 22वा. जोड्या लावा. ही यांची वृत्तपत्रे आपण बघितलेत. M सिंगारवेलू यांचं कुठलं होतं? लेबर किसान गॅझेट. तुम्ही कसं लावचाल? साऊथ इंडियन नाव आहे. साऊथ इंडियन वाले इंग्लिश मध्ये चांगले असतात, त्याच्यावर तुम्ही त्याला ते जोडू शकता. त्याच्यानंतर गुलाम हुसेन यांना कसं जोडले आपण? इन्कलाब, आझादीसाठी. मुझफ्फर अहमद त्यांना कुठे जोडले आपण? नवयुगला. आणि डांगेंचं आपल्याला माहिती आहे द सोशलिस्ट. 23वा प्रश्न बघा.
फॉरवर्ड ब्लॅक, रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी, रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, या सगळ्यांचं वर्ष आपण बघितलंय. आता त्यावेळेस त्यांनी वर्ष विचारलंय. नेक्स्ट टाइम कदाचित लीडर्स विचारतील, नेक्स्ट टाइम कदाचित सिक्वेन्स विचारतील. ओके, तर फॉरवर्ड ब्लॉक कधीचा आहे आपला? 1939. हे एक जरी माहित असेल तर डायरेक्टली उत्तर आहे आपल्याला 4, 3, 2, 1 आपलं उत्तर आहे. आता रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कधीचा आहे? 1942. रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी कधीची आहे? 1940. कुणाची आहे रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी? M.N. रॉय यांची. आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुद्धा आपल्याला माहिती आहे 1928 आहे. ओके, आता आपण जाऊया क्रांतिकारी चळवळीकडे. ओके, जे तुम्ही बघितलं तर एक प्रश्न क्रांतिकाऱ्यांवरती येईल, एक प्रश्न साम्यवादन किंवा समाजवादांवरती येऊ शकतो. ओके, असे प्रत्येक टॉपिकला आपण आता 4-5 टॉपिक डिटेलमध्ये बघितले. एखादा प्रश्न आपल्याला आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावरती येऊ शकतो. ओके, 3-4 प्रश्नांचा हा टॉपिक आहे. क्रांतिकारी चळवळी बघा, बाल समाज एक तिथं कॉमा पाहिजे, नंतर बांधव समाज आणि समर्थ शिवाजी समाज, हे काय होते? हे काय होत्या? क्रांतिकारी चळवळ. आता समजा की हे तुम्ही वाचलं नाही, आपल्या नोट्स मध्ये आहे, काय होते असा तुमच्यासमोर प्रश्न आलाय, तर मला इतिहासातल्या सिलेबस बद्दलची माहिती डिटेलमध्ये पाहिजे. व्यायामशाळा, व्यायामशाळा असेल का? मी जिमचा अभ्यास करतोय का इतिहासामध्ये? काही संबंध नाही. ओके, सामाजिक संघटना वाटू शकतं एखाद्या वेळेस. ओके, पण धार्मिक संघटना तर अजिबात वाटणार नाही. ओके, ते पण मी इलिमिनेट करेन. राहिलेत माझ्याकडे सामाजिक संघटना आणि क्रांतिकारी संघटना. मला माहिती आहे की क्रांतिकारी चळवळीच्या संबंधित हे असायला पाहिजे, कारण सामाजिक संघटना ज्या मोठ्या लेवलच्या त्या सगळ्या आपण बघितलेल्या आहेतच. ओके, आणि नावातून पण असं दिसतंय की समर्थ शिवाजी समाज वगैरे असं सामाजिक संघटनेची नावं आपण बघितली नाहीत. त्याच्यावरनं आपण क्रांतिकारी संघटनेपर्यंत पोहोचायला पाहिजे. याला पोहोचण्यासाठी इलिमिनेशन पहिला आपण वापर केला. दुसरा, आपल्या सिलेबसमध्ये कुठला घटक आहे त्याचा विचार केला. तिसरा, आपण 2-3 मध्ये 3 पर्यंत पोहोचलोय. चौथं वापर करायचं की खाली वर कुठला प्रश्न आहे, त्याच्या खाली वरती जर क्रांतिकारी चळवळीशी संबंधित प्रश्न असतील किंवा साम्यवादीशी संबंधित प्रश्न असतील तर आपण ओळखायचं की हे क्रांतिकारी वरचा प्रश्न आहे. आता आपल्या ह्या नोट्स मध्ये पण आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, त्यांनी व्यायामशाळा का टाकला असेल? पहिला ऑप्शन व्यायामशाळा का आहे? सेटर हुशार आहे ना, पेपर सेटर. बाल हे नाव आहे, बाल समाज, बांधव समाज अशी नाव आहे, त्याच्यावर त्यांनी व्यायामशाळा मुद्दा म्हणून टाकलाय आणि पहिलाच ऑप्शन टाकलाय की आपल्याला आयडिया नसताना आपण पटकन व्यायामशाळा लिहून येतो. ओके, आणि तसं खरं पाहायला गेलं तर ते व्यायामशाळा म्हणूनच वर्क होत होत्या. इंग्रजांना दाखवण्यासाठी ते व्यायामशाळाच होत्या, पण आतून क्रांतिकारी कार्य चालायचं. ओके, पण आपण जे होतं ते लिहायचंय. ओके, क्रांतिकारी संघटना उत्तर असायला पाहिजे. पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेचा सभासद होत्या? कोण आहेत बघा? महादेव रानडे, दामोदर भिडे, खंडेराव साठे आणि बळवंत नातू यांची नावं आपण कुठे बघितलेत? चाफेकर क्लब. आता मला सांगा की 2 ऑप्शन सिमिलर आहेत, कुठले कुठले? चाफेकर क्लब आणि स्टार क्लब. मला सिमिलरिटी सापडली, मग मी ऑप्शन क्रमांक 1 आणि 4 एलिमिनेट केले. मग चाफेकर क्लब लिहू की स्टार क्लब लिहू? स्टार क्लब मी लिहिणार नाही ना, असं नाव का असेल तिथे? अजय देवगण आहे का तिथे? नाही ना. अजय देवगणचा रेफरन्स का कळला का तुम्हाला? नाही कळला तर आपण शेवटी डिस्कस करूतोय. तर स्टार क्लब आणि चाफेकर क्लब मध्ये माझ्या सिलेबस मध्ये आहे चाफेकर क्लब, त्याच्यामुळे मी ते लिहीन. ओके, 26वा प्रश्न, धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये कुणाची जयंती साजरा केली होती? कुणाची जयंती होती? अकबर. कसं उत्तरापर्यंत पोहोचायचंय? असा प्रश्न, असं हाच नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न येणार, तुम्ही त्याला टॅकल करायचं आपल्याला. आदिलशहा आणि अकबर सिमिलॅरिटी सापडते का? कबीर आणि मॅझनी मी याला एलिमिनेट करू केलं, मग आदिलशहाचं करतील का ते? 1906 ला अभिनव आणि ते सावरकर आदिलशहाचा काय संबंध ठेवतील? अजिबात काही संबंध ठेवणार नाहीत. त्यामुळे मी अकबरापर्यंत पोहोचतोय. 2 एलिमिनेट केले, 2 ठेवले. आदिलशहाचा संबंधच येत नाही, तर अकबर जास्त योग्य, कारण त्याने धार्मिक सलोखा, नावातच काय बघा, धार्मिक सलोखा. कोण आहे मुघल नेता? अकबर, ज्याने धार्मिक सलोखा स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. ओके, पुढचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर 7 ऑक्टोबर 1905 रोजी पुण्यात परदेशी कापडाची होळी केली, त्यावेळी हे स्वतंत्र सैनिक उपस्थित होते. ऑप्शन्स वाचा. शिवराम परांजपे, रघुनाथराव परांजपे, काशीनाथ आठवले, सखाराम देवस्कर. 2 ऑप्शन एलिमिनेट करतो मी, 3, 4 का? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये पुन्हा काय आहे? सिमिलॅरिटी आहे. ओके, मग शिवराम परांजपे आणि रघुनाथराव परांजपे मध्ये मी कुणाला घेतलं पाहिजे? शिवराम परांजपे, कारण रघुनाथराव पुरुषोत्तम परांजपे जे होते त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती आहे, ते ब्रिटिशांच्या बाजूने जास्त होते. आपण जर इतिहास वाचला असेल तर आपल्याला माहिती आहे रघुनाथराव कोण होते.
त्यामुळे मी ते न लिहिता लिहीन की शिवराम परांजपे. आणि तसं मी शिवराम परांजपे वाचलेलं आहे. कोण आहेत हे आपले? काळ करते आणि स्वराज्यवाले. त्यामुळे ते जास्त असणं मला योग्य वाटतं. पुढे 28वा प्रश्न बघा. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? विनायक दामोदर सावरकर यांनी पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यास आमरण उपोषण केले होते. एक. दुसरा बघा. पांडुरंग सदाशिव साने यांनी अस्पृश्यतेसारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात सामाजिक चळवळ केली होती. इथं त्याने एक्सचेंज केलेलं आहे. वरती सावरकरांच्या ठिकाणी कोण पाहिजे? साने गुरुजी पाहिजे होते. आणि खाली विनायक सावरकर असायला पाहिजे ते. त्यांनी विचारले योग्य कोणतं? मी लिहिणार आहे एक ही योग्य नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी 1899 नाशिक येथे मित्रमेळा. आता 1899 आपल्याला माहितीच पाहिजे, पीवायक्यू मध्ये येऊन गेले. 1899 काय मित्रमेळाचा स्थापना झालेला आहे. उद्देश काय होता? गणपती उत्सव साजरा करणे, शिवजयंती साजरा करणे, त्र्यंबक उत्सव साजरा करणे, सप्तशृंगी उत्सव. आधी काय एलिमेंट करेन? ऑप्शन क्रमांक 3 आणि 4, कारण सिमिलरिटी गणपती आणि शिवजयंती मध्ये आहे. 3 गेला तुमचा आणि 4 गेला. आता गणपती घ्यायचं का शिवाजी घ्यायचा? गणपती घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे? अनेक इतर समाजाला आपल्याला समाविष्ट त्यात करून घेता येईल, त्यामुळे गणपती घ्यायचं होतं. पुढचा मुद्दा बघा. 30. सावरकर बंधू ज्यांनी अभिनव, म्हणजे वरचा मुद्दा शिवजयंती सुद्धा त्यांनी केलेली आहे, केली अशातला काही मुद्दा नाही. बट कुठल्याच समाजाला काहीच तिथं आपण संधी द्यायची नसेल असा जर विचार करून त्यांनी गणपती उत्सव सुरू केला होता. आणि या उत्सवाचा रेफरन्स अजून कुठे येतो? टिळकांशी. आधी गणपती का शिवाजी? आधी गणपती उत्सव होता. आपण तसंच ते सिक्वेन्स लक्षात ठेवला आहे. पुढे. सावरकर बंधू यांनी अभिनव भारताची स्थापना केली, त्याबाबत खालील दोन विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विनायक सावरकरांवरती इटालियन देशभक्त मॅजिनीचा खूप प्रभाव होता. त्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केले. बरोबर आहे, वाचले आपण. पुढं. बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवायांकरिता अंदमानात डांबले गेले. त्या विरोधात कानेरीने जॅक्सनचा गोळ्या झाडून खून केला होता, हे पण आपण बघितलं आहे. कुठलं नाटक होतं ते? कुठलं नाटक सभा होती? शारदा नाटक सभा असं काहीतरी ना, तिथं हे नाटक होतं. शारदा नाव आहे ना? बालगंधर्वांचं नाटक चालू होतं, पण त्या सभा मंडपाचं नाव कसं तिथं नाटक चालू होतं? तर शारदा असं काहीतरी नाव होतं ना. ते तुम्ही फक्त एकदा कन्फर्म करा. असे प्रश्न 14-15 विचारले जातात. आता तेवढं डेप्थ मध्ये विचारलं नाही, तुम्हाला जस्ट माहित असावं म्हणून. आणि याचा रेफरन्स मला वाटतं कठारामध्ये तुम्हाला सापडेल. तर दोन्ही स्टेटमेंट मी इथं बरोबर करतोय आणि कॉमन सेन्स पण मला योग्य वाटतात. आणि मिनिमम रिजेक्शन नुसार सुद्धा मी तेच लिहिणार आहे. त्यांनी मला कोणते चुकीचे आहे विचारले आणि मी लिहिणार आहे अ ब दोन्ही सुद्धा चुकीचे नसून दोन्ही बरोबर आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे 31वा. सन 1900 मध्ये नाशिकमध्ये मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. मगाशी एका ठिकाणी का बघितले आपण? 1899. दोनदा त्यांनी रेफरन्स दिलाय. 2013ला सांगतात की 1899, 12ला म्हणतात की 1900. जर त्यांनी स्टेटमेंटमध्ये 1899 आणि 1900 दोन्ही दिलं असेल तर तिथं आपण डाऊट घ्यायचं नाही. स्टेटमेंटमध्ये दिलं असेल तर खाली दिलेल्या, आणि त्यांनी तुम्हाला विचारलं असेल तर मात्र आपण 1900 लिहून यायचं. 1900. काही पुस्तकांमध्ये 1900 आहे. विदा सावरकर तिचे कार्यशील सभासद होते, क्रियाशील सभासद होते. ती एक गुप्त संघटना होती. ती मवाळांची संघटना होती. ती नंतर अभिनव भारतमध्ये रूपांतरित झाली. मवाळांची संघटना असांचा संबंध येईल का? ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी झाली होती? आनंद कानेरे झाली नव्हती म्हणले. कानेरे, दत्तात्रय जोशी, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे. आधी कोण एलिमेंट होईल? कानेरे. कानेरला झाली होती आपल्याला माहिती आहे. याबरोबर तिघांची नावं आपण बघितलेली सुद्धा आहेत. त्यात दत्तात्रय जोशींचं नाव कुठं होतं? फाशीच्या खाली आपण एका ठिकाणी बघितलं ना, इतर दुसरी शिक्षा झाली होती. त्याच्यामध्ये जोशींचं नाव होतं. त्यांना फाशी नाही. त्यामुळे दत्तात्रय पांडुरंग जोशी उत्तर आहे आपलं. पुढे 33वा प्रश्न बघा. हे ते इंडिया हाऊस मध्ये सहभागी झाले. पहिला मुद्दा. पुढचा. जर ते मरण पावले तर त्यांचा पुनर्जन्म भारतात व्हावा, जेणेकरून ते त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करू शकतील असे ते मानत. ठीक आहे. तिसरा. बॉम्ब तयार करण्यासाठी ते पॅरिसला गेले होते शिकण्यासाठी. चौथा. सन 1914 पासून त्यांनी सशस्त्र चळवळ सोडून नाना विकासात्मक सामाजिक कार्यास झोकून घेतले. आणि खालचा पॉइंट येतो, त्यांना सेनापती बापट म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. इतकं सगळं दिलंय आणि सगळ्यात शेवटी त्यांनी उत्तर दिलेलं आहे आपल्याला. कुणाला म्हणायचो आपण? ते पांडुरंग महादेव यांना म्हणायचो. त्यांचं तुम्ही मुळशी सत्याग्रहामध्ये पण समावेश आहे, तुम्हाला माहिती आहे. मुळशी सत्याग्रह कसा होता? सुरुवातीला अहिंसात्मक होता.
मग त्यांनी अहिंसात्मक लढा दिला 2-3 अडीच वर्ष. त्यांना कळलं की काय होत नाही, आणली पिस्तूल, घातल्या गोळ्या त्या तिथे काम करणाऱ्या लोकांवरती आणि 7 वर्ष आत गेले. त्यांचा पूर्ण इतिहास असाच आहे. तुम्ही इतिहास बघा, तो व्यक्ती 24 ते 25 वर्ष जेलमध्ये आहे. हे सोपं नाही. एका स्टेटमेंट वरती 7 वर्ष जेलमध्ये जायला तयार आहे. ओके, त्यामुळे सेनापती बापटांचा इतिहास कठारेमध्ये वाचताना तुम्हाला अजून जास्त इंटरेस्टिंग वाटेल. तुम्ही वाचून घ्या. कठारे म्हणजे अजून मी काय नाव, वेगळं नाव काय सांगितलं होतं, 2 व्यक्ती आहेत, एक पंडित रमाबाई, या दोघांचा इतिहास तिथून वाचून घ्या. पुढे बॉम्बे निर्मितीचं बॉम्ब करा तिकडं. बॉम्ब निर्मितीचे शिक्षण घेण्याकरिता वासुकाका जोशी त्यांचे साथीदार डॅश डॅश येथे केवळ नेपाळच्या राजाच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले होते. आता बॉम्ब तयार करायला आपला रेफरन्स 2 ठिकाणी येतोय. कुठं कुठं, रशिया आणि जपान. मग 2 ऑप्शन काढून टाका, जर्मनी आणि चीन. मग मी रशिया लिहू का जपान लिहू? मला एक हिंट आहे जर्मनीची, जपानला सिमिलर नाव टाकलं त्यांनी जर्मनी. दुसरी हिंट आपली आहे लॉजिकची, 2-3 मध्ये मी 3 लिहितो, त्याच्यावर मी जपान पर्यंत पोहोचतोय. ओके, पुढे बघा 35. योग्य पर्यायाचे विधान निवडा. 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती यासाठी प्रसिद्ध होती. आरोग्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, औद्योगिक शिक्षण, शारीरिक शिक्षण. काय आहे? शारीरिक शिक्षण असायला पाहिजे. 36. पुढील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? क्रांतीवीर देशभक्त भगतसिंग हा 1920व्या दशकात कार्यरत होता. ओके, 1920वं दशक आहे का ते? बरोबर आहे ना? का 30वं दशक आहे? 20वं का 30वं? त्यांना शिक्षा कधी झाली आहे? 1923 मध्ये. मग ते 20वं की 30वं आहे? बर, 19 ते 21 हे वर्ष कुठल्या दशकात येतं? 30व्या दशकात येतं ना. 11 आलं की ते 20वं झालं. हे असं लक्षात घ्या. त्या वर्षाचा शेवटचा आकडा कुठला आहे त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. 20वं का 30वं येतं लक्षात. जे आपल्याला माहिती असून आपण गडबड करू, असं करू नका. 1901 आलं तर कुठलं दशक झालं? 1910चं दशक झालं. 1911 आलं तर ते 20वं झालं. 21 आलं तर ते 30वं झालं. आलं लक्षात? क्लिअर आहे आता? त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. पुढे बघा, 1930व्या दशकातील 2 महत्वाच्या घटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. त्यांची स्थापना कधी आहे? मला RSS ची स्थापना तरी माहिती आहे ऍटलिस्ट. कधी आहे? 25 चे. 30वं दशक आहे का? आहे ना. त्यामुळे हे बरोबर आहे. मग माझं उत्तर असायला पाहिजे होतं केवळ ब. चुकीचं विचारलं, सॉरी, केवळ अ पाहिजे होतं. ओके, त्यांनी हॅश काय केलं ते मला माहिती नाही. या प्रश्नाचं उत्तर मी केवळ अ लिहून येणार आहे. अलग लक्षात तुम्हाला? हा प्रश्न पुन्हा जरी आला की तुम्ही केवळ अच लिहिणार आहात. पुढचा, 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी कटात यापैकी कोणते क्रांतिकारी सहभागी होते? आता मला ऑगस्ट 25 तरी माहितीच पाहिजे. ऑगस्ट 25 काकोरी कट. ओके, कोण कोण होते बघा खाली. आता आपल्याला सहभागी नव्हते हे बघायचं बरं का. चंद्रशेखर आझाद होते का? होते. राजेंद्र लहरी तुम्हाला माहिती नसेल तरी आझाद तरी होते. ओके, रामप्रसाद बिस्मिल्ला आणि रोशन सिंग होते. अशफाकुल्ला खान आणि योगेश चटर्जी होते का? होते. कोण नव्हतं? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त नव्हते. तर माझं उत्तर आहे ड. पुढं, मेरठ कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावरती सर्वात महत्वाचा कोणता परिणाम झाला होता? दीर्घकाळ चाललेल्या खटल्यामुळे पक्षाला जनतेची सहानुभूती मिळाली. खाली, गांधींची जेलमध्ये आरोपींना भेटावयास गेले. हायकमांडला स्वतःची योग्यता कळाली. कुठून आला हायकमांड? याचा काही अर्थ काय? या वाक्याला काहीच सेन्स नाही. ओके, साम्यवादाच्या विद्यार्थी संघटनेत शिरकाव झाला. सगळ्यात जास्त योग्य कुठलं वाटतं? ऑप्शन क्रमांक 1, जनतेची सहानुभूती. कुठल्याही पक्षाला ते हवी असते ना. त्यामुळे आपल्याला उत्तर क्रमांक 1, त्याला तुम्ही सेल्फ एक्सप्लेन स्टेटमेंट म्हणू शकता. त्याच्यावरून उत्तर क्रमांक 1 लिहू शकता. आता वरचा पण प्रश्न बघा, जर तुम्हाला माहिती नसेल बटुकेश्वर दत्त होते की नाही, भगतसिंग होते की नाही, कन्फ्युजन जर झालं तर आपण ऑप्शन क्रमांक 4 मी आधी लिमिट करेन, कारण मी ते लिहित नाही. यापैकी नाही मला, मी कधीच लिहित नाही. आणि अ ब पण मी लिहित नाही. का? तर माझं तत्व काय? मिनिमम रिजेक्शनचं. माझं राहतंय क फक्त आणि ड फक्त. ओके, मग याच्या अशफाकुल्ला खान मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी लिहिणार आहे की ड. हेही माहिती नसेल तर 2-3 मध्ये मी कुणाला प्रेफरन्स देतो? 3 ला. काही करून आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ओके, 39 बघा, 1934 नंतर क्रांतिकारी संघटना जवळजवळ प्रभावहीन झाल्या होत्या. 34 नंतर त्याची कारण त्यांनी विचारली आहेत. गांधीजींचे अहिंसावादी आंदोलन जनतेने पसंत केले. एक. दुसरं, इंग्रजांच्या जुलमी कार्यवाहीमुळे क्रांतिकारक संघ मागे पडले. तिसरा, गुप्ततेची गरज असल्यामुळे सामान्य जनतेला विश्वासात घेतले नाही.
चौथा, क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यास मध्यवर्ती नेतृत्व नव्हते. मध्यवर्ती नेतृत्व नव्हते. सगळ्यात जास्त योग्य कुठलं होतं? मध्यवर्ती नेतृत्व नव्हते, कारण या सगळ्यांना एकतर शिक्षा झाली होती किंवा त्यांना हद्दपार करण्यात आलं होतं. उत्तर आहे आपलं 4. 40वा प्रश्न बघा. मादाम भिकाजी कामा यांना भारतीय महिलांनी स्वतंत्र चळवळीत काम करावे असे वाटत. स्वाभाविक आहे, याच्यात काय चुकीचं करण्यासारखं आहे का? पहिलं स्टेटमेंट माझं बरोबर आहे. दुसरं, भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर स्त्रियांना मतदान अधिकारने इतरही अधिकार मिळतील असं त्या म्हणत होत्या. यात काय चुकीचं आहे का? नाही. एक पहिली गोष्ट, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, मला इतकं कळलंय. आता खाली वाचा. दोन्ही स्टेटमेंट बरोबर असणार एकच ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 1. बरोबर आहे. उत्तरला 1. पुढे 41. 1907 साली जागतिक साम्यवादींच्या परिषदेत, जगातील साम्यवादींच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकवला? हा प्रश्न दोनदा येऊन गेला बरं का, 14 आणि 17ला. ओके, तर थोडंसं वर्डिंग वेगळं होतं, पण दोनदा येऊन गेलेला आहे. तारे आणि कमळ असलेला, चक्र व कमळ असलेला, तारे व चक्र असलेला, चक्र असलेला. आधी काय लिमिट करसाल तुम्ही? चक्र असलेला. ओके, तारे आणि कमळ आपल्याला माहिती आहे. चक्रचा रेफरन्स खूप नंतर आलाय ना, त्यामुळे ऑप्शन 2 पण एलिमिट होतो आणि 3 पण एलिमिट होतो. अशोक चक्र आपल्या ह्याच्यामध्ये खूप उशीर आलाय. ओके, त्याच्या आधी काय होता? चरखा होता. ओके, त्यामुळे उत्तर क्रमांक आपला 1 आहे, तारे व कमळ. आणि कुठल्या तरी एका प्रिलिम्सचं का मेन्सचं परीक्षेमध्ये त्यांनी काही विचारलं होतं की वरती कमळ आहेत, खाली तारे आहेत, मग इकडं चंद्र आहे, तिकडं सूर्य आहे, असं इतकं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं होतं. ओके, तर तरी एकदा गुगल सर्च करून तो मॅप बघून घ्या, त्यांनी जो तिकडं फडकवला होता. आला प्रश्न तर आपण तयार असायला पाहिजे. 42 बघा. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य नाही? सोहनसिंग बाफना पाहिजे तिथं. सोहनसिंग बाफना आणि त्यांच्या क्रांतिकारी मित्रांनी सन 1907 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. लाला हरदयाल यांच्या येण्यानंतर 1911 मध्ये या संस्थेच्या कारवाया वाढल्या. बरोबर आहे? बरोबर आहे का? लाला हरदयालच्या आल्यानंतर 1911 मध्ये त्या संस्थेच्या कारवाया वाढल्या. याच्यामध्ये तुम्हाला काय चुकीचं वाटतंय का? कुठं सुरू होती चळवळ ही? कशाबद्दल चाललेलं आहे चळवळीचे? हे गदर बद्दल चाललंय. गदर कुठून होती? सॅन फ्रान्सिस्को. इथपर्यंत मला बरोबर आहे. नंतर लाला हरदयाल आले होते. त्यामुळे मी ह्या स्टेटमेंटला बरोबर केलंय. पुढे, तारकनाथ यांनी 1913 मध्ये सॅन फ्रान्सिस्को होते. हे चुकीचं आहे. तारकनाथ यांचा 1913च्या सॅन फ्रान्सिस्को ते गदर पार्टीची स्थापना करण्याचा काही संबंध आला नाही पाहिजे. त्यामुळे मी हे चुकीचं केलं. त्यांनी विचारलं योग्य नाही, मी लिहिलं केवळ बी. आयोगाने दोन्ही उत्तर योग्य नाही असं दिलेलं आहे. माहिती त्यांनी काय केलंय? लाला हरदयाल कधी आले, काय नाही, ह्याच्यात काहीतरी गडबड केली असणार आहे. तर असे प्रश्न उगनाकरण तयार करण्यात काही पॉईंट नाही. कधी स्थापना झाली हे फक्त आपल्याला माहिती पाहिजे. नेते कोण होते एवढं माहिती, आपल्या नोट्समध्ये जेवढी माहिती आहे गदर बद्दल तेवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे. पुढचा 43वा प्रश्न. ICS प्राप्त करून सुभाषचंद्र बोस यांनी त्या नोकरीकडे का पाठ फिरवली हे आपल्याला माहिती आहे. आणि सेल्फ एक्सप्लेन पण दिसते. तिसरा ऑप्शन आपला. इंग्लंडच्या राजसिंहासी एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितल्यानंतर ते म्हणले की मी घेणार नाही आणि त्यांनी सोडून दिलं. पुढे, राणी झाशी रेजिमेंटला डॅश डॅशच्या युद्धावर जाण्याची संधी मिळाली होती. कुठे? मायमोला. 45. सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालाक्रमानुसार लावा. जर्मनीला पलायन, जपानमध्ये आगमन, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना, सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला. आधी काय पाहिजे? फॉरवर्ड ब्लॉक पाहिजे. उत्तर क्रमांक 1 पहिल्यांदा आला. त्याच्यानंतरचा ऑप्शन कुठला पाहिजे? इतकं मला माहिती आहे की इंडिपेंडन्स लीगचा अध्यक्ष पद सगळ्यात शेवटी आहे. बरोबर आहे, एवढं माझ्या लक्षात आलं. मी त्याला 4 नंबर देतो. ड ला 4 नंबर टाकल्यानंतर बघा 3 आणि 4 राहतात. बरोबर आहे, 3 आणि 4. आता मला काय करायचं आहे? जपानला घ्यायचं का जर्मनीला आधी घ्यायचं? मग मी आधी घेऊ का ब घेऊ? आधी पलायन केल्यानंतरच ते जपानला पोहोचतील ना. तर जर्मनीच पलायन आधी, मग जपान येथे आगमन येईल. उत्तर आपलं आहे क, अ, ब आणि ड. 46वा प्रश्न बघा. पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आझाद हिंद सेनेची पहिली महिला तुकडी ही स्थापण्यात आली होती का? ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती. कुणाच्या हाताखाली होती? लक्ष्मी सहगल. ओके, आणि त्यांचं तिकडचं नाव काय होतं? म्हणजे माहेरचं नाव काय होतं?
स्वामीनाथांचा काही संबंध नाहीये, तर त्यांचं आधीचं काय तर नाव आहे ते पण माहिती करून घ्या. इतकं मला इथं फक्त सांगायचं आहे. बरं, पहिलं बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, तिला राणी झाशीची तुकडी म्हणतात, हे बरोबर आहे. वरील तीन पैकी कोणतेही अयोग्य नाही, हे तर मी लिहित नाही कारण काहीतरी एक अयोग्य मला इतकं माहिती आहे, त्यामुळे सुद्धा आपण उत्तर 2 लिहिलं पाहिजे. अयोग्य विचारलं होतं. कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती, याच्या ऐवजी काहीतरी तिथं वेगळं नाव असणार आहे, ते फक्त सर्च करून तिथं लिहून घ्या त्या प्रश्नाच्या समोर. ओके, पुढे बघा 47वा, खालीलपैकी विजोड जोडी ओळखायला सांगितलेलं आहे. भुलाबाई देसाई, कैलासनाथ काटजू, तेज बहादूर सप्रू आणि मोतीलाल नेहरू. हे कोण आहेत सगळे बाकीचे? आझाद हिंद सेनेची केस लढवणारे लोक आहेत. मग राहतो फक्त चौथा ऑप्शन. 48 बघा, कोणतं योग्य नाही? इंग्रज इंडियन नॅशनल आर्मी व तिच्या पुढाऱ्यांच्या अतिशय विरोधात होते. बरोबर आहे, इंडियन नॅशनल आर्मी आणि तिच्या पुढाऱ्यांच्या विरोधात असणारच आहेत ते. पुढे, इंग्रजांनी त्यांच्या 3 प्रमुख अधिकाऱ्यांवरती गुरुबख्श सिंग ढिल्लो, शाहनवाज खान, P.K. सेगल यांच्यावर लाल किल्ल्यात दिल्ली येथे इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास तो केस चालवली. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, या सर्वांवरती गुन्हा साबित झाला होता. हो, झाला होता, पण त्यांना शिक्षा दिली नव्हती. त्यांची शिक्षा नंतर रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे आपला 4. ओके, 49 बघा, 45 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यात आझाद हिंद फौजेवरती चालवलेल्या खटल्याच्या वेळी वकील कोण होते? पुन्हा सेम प्रश्न आहे. पंडित जवाहरलाल नेहरू होते, भुलाबाई देसाई होते, आंबेडकर होते का? आंबेडकर असल्याचं आपल्या नोट्स मध्ये असलं असतं. क चुकीचं करा, आणि तेज बहादूर सप्रू सुद्धा होते. उत्तर आहे आपलं अ, ब आणि ड. ओके, तर अशा प्रकारे आपला PYQ चं सुद्धा लेक्चर झालेलं आहे.